जय श्री कृष्ण. श्रीमद भागवत कथा चतुर्थ दिवस. मागच्या भागामध्ये आपण बळीराजाचं चरित्र पाहिलं आणि आज अगदी थोडक्यामध्ये संक्षिप्त अशा पद्धतीनं श्रीरामकथा आपण पाहणार आहोत. शुकाचार्य मुनींनी परीक्षिती राजाला 3 अध्यायामध्ये म्हणजे संक्षिप्त स्वरूपात श्रीरामकथा सांगितली. कौसल्या मातेच्या ठिकाणी श्रीराम प्रभूचा अवतार झाला. रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीराम प्रभू प्रकटले आणि मग रामलला हळूहळू मोठे व्हायला लागले. वसिष्ठ ऋषींकडून त्यांनी विद्या ग्रहण केली. विश्वामित्राकडे गेले आणि स्वयंवरामध्ये सीतेला प्राप्त करून घेतलं. मग आता राज्याभिषेक होणार आणि श्रीराम आता राजा होणार. तोच कैकेयीने राजा दशरथाला वरदान मागून राजकारण फिरवलं. तापसवेश विशेष उदासी 14 बरस राम वनवासी. म्हणजे 14 वर्षांचा वनवास श्रीराम प्रभूंसाठी दशरथाकडे मागून घेतला. आणि एवढा अन्याय होऊन सुद्धा रामायणामध्ये असं सांगितलं आहे, प्रसन्नता या नगताभिषेकत तथा न महले वनवास दुःखतः. म्हणजे जेव्हा श्रीराम प्रभूला आपला राज्याभिषेक होणार आहे असं समजलं होतं, तेव्हाही श्रीरामचंद्र भगवंताच्या चेहऱ्यावर आनंद दिसला नाही. आणि त्या उलट मला एकट्याला कशाला राजा करता, माझ्या सर्व भावांना राजा बनवा असं ते म्हणत होते. आणि दुसऱ्याच दिवशी वनवासाला जावं लागलं म्हणून त्यांना दुःखही झालं नाही. म्हणजेच न प्रसन्नता न दुःख असे श्रीरामचंद्र भगवान 14 वर्ष वनवास सहन करून जीवन जगत असताना श्रीरामाच्या विरहाच्या दुःखामध्ये राजा दशरथाने प्राण त्यागले. आणि त्या वनवास काळातच रावणाने सीताहरण केले. प्रभू श्रीरामाने वानरसेना गोळा करून हनुमानजींची भेट घेऊन मग रावणाचा वध केला. वानरसेनेबरोबर लंका जिंकून सीता मातेला परत आणलं. आणि इकडे भरताने श्रीराम वापस येईपर्यंत श्रीराम पादुका सिंहासनावर ठेवून अयोध्येमध्ये राज्य केलं. आणि श्रीरामचंद्र भगवान वनवासाहून जेव्हा अयोध्येमध्ये वापस आले तेव्हा श्रीरामाचा राज्याभिषेक झाला. आणि अशा प्रकारे शुक मुनींनी भागवतामध्ये श्रीरामचंद्र भगवंताचं चरित्र सांगितलं. एक पत्नीव्रता आज्ञाधारक पुत्र प्रजाहितदक्ष राजा श्रीरामचंद्र भगवान, त्यांना नमन करून पुढं ययातीचं चरित्र सांगितलं आणि त्यानंतर 9व स्कंधाला पूर्णविराम दिला. आता पुढे 10म स्कंध सुरू होईल. आणि 10म स्कंधामध्ये भगवान श्रीकृष्णाची जन्मकथा आणि भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला यांचं वर्णन आपण ऐकणार आहोत. ते आपण आता पुढील भागात पाहू. जय श्रीकृष्ण. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.